राम राम मंडळी आणि मी आली आहे पहिल्या कामावर। कशा आहात तुम्ही? बरे आहेत ना? मी पण मस्त मजेत। तर बघा पहिल्या कामावर मी काय बनवलंय ते तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिल्या कामावर आल्या आल्या मी सर्वात आधी बनवलेलं आहे कोबीची भाजी। कोबीची भाजी दुपारच्या जेवणामध्ये बनवली। आधी मी दुपारचं जेवण बनवलं कारण मॅडमला डब्बा घेऊन जायचं होतं ऑफिसला। त्यानंतर शेवयाचा उपमा कॉर्न घालून म्हणजे मक्याचे दाणे घालून शेवयाचा उपमा बनवला नाश्त्यासाठी। त्यानंतर बनवल्या चपात्या, गोल गरगरीत मऊसूत चपात्या बनवल्या आणि हे उकडलेल्या बटाट्यांची आपण उपासाला भाजी करतो ना, शेंगदाण्याचा कूट, मिरची, मीठ घालून त्याप्रमाणे उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी केली आहे। हे मऊसूत गोल गरगरीत चपात्या केलेल्या आहेत आणि सध्या एकच काम असल्यामुळे इकडचं सगळं काम झालेलं आहे। जेवण झाकून ठेवलेलं आहे, भांडी घासलेली आहेत, किचन गॅस कट्टा सगळं साफ केलेलं आहे। गॅसचं मेन नॉब बंद करून मी घरी आलेली आहे। तर घरी आल्या आल्या ड्युटी सुरू झाली। मी चेंज पण नाही केलं कारण मुलाचं लगेच ट्युशन असतं। एकच काम असल्यामुळे मी कामावरनं येऊन मुलाचा नाश्ता आणि जेवण बनवते कारण 9:30 पर्यंत मी घरी येऊन जाते। मग आल्यावरच गरम गरम नाश्ता बनवते। तर आज आम्ही घरी नाश्त्यामध्ये पोहे बनवत होती। तर मस्त कांदा बटाटा घालून पोहे बनवले, हिरवी मिरची कोथिंबीर टाकली वरून, मस्त चमचमीत आणि झणझणीत पोहे बनवले। पोहे वाफत होते तोपर्यंत बाजूला भेंडीची भाजी पण बनवत होती कारण मुलगा नाश्ता करून जातो आणि टिफिन पण घेऊन जातो। 10:30 वाजता जातो तो, संध्याकाळी 7 वाजताच येतो, त्यामुळे मला त्याला टिफिन पण द्यावा लागतो। तो भेंडीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घातला, सगळे मसाले जगभरात जेवढे मसाले तेवढे सगळे टाकले, मीठ टाकला आणि मस्तपैकी खरपूस अशी भेंडीची भाजी केली। पोहे तयार होते, मुलाला आणि आहोंना नाश्ता दिला आणि म्हटलं आता त्यांचा नाश्ता होईपर्यंत मी माझ्या पुढची कामं करून घेऊया। लगेच पीठ मळून मस्तपैकी गरम गरम चपात्या करायला घेतल्या कारण भाजी आणि पोहे झाले होते। दोघं बापले का नाश्ता करत होते, मी पटापट चपात्या करून घेतल्या। डबा भरायचा होता, 10 मिनिटात मुलगा निघणार होता। तर कामावरनं आल्यावर अशी धावपळ होते, पण सकाळी जाताना बनवून जाण्यापेक्षा मला आल्यावर बनवणं जेवण आणि नाश्ता हे जास्त सोपं वाटतं कारण त्यांना पण गरम गरम खायला भेटतं आणि मी पण त्याला गरम गरम जेवण देते, ह्याचं मला सुख भेटतं। तर अशा प्रकारे पटापट चपात्या करून घेतल्या। तुम्ही बोलाल आता किती मोठ्या मोठ्या चपात्या करते, तर मंडळी मी अशाच मोठ्या मोठ्या चपात्या करते, एकच खा आणि तिकडंच राहा। तर अशा प्रकारे ते छोटे छोटे चांदुकले कामावरच करते, ते फुलके बिलके तसलं मी काय घरात करत नसते। एक खाल्लं की माणसाचं पोट भरलं पाहिजे, जास्त तामझाम करायचा नाही। तर अशा मस्तपैकी टुणटुणीत फुगलेल्या चपात्या केल्या तेल लावून। त्यानंतर मुलाचा डबा भरायला घेतला। भेंडीची भाजी मस्त खरपूस आणि क्रिस्पी झालेली होती। मुलाला शेंगदाण्याचा कूट घालून केलेली भेंडीची भाजी खूप आवडते। लगेचच उरलेली थोडीशी भाजी वाटीत काढून घेतली, कढई रिकामी करून घेतली म्हणजे भांडे घासायला मोकळे। मुलाचं आणि आहोंचं सगळं सारलं झालं। आता मात्र मी माझी प्लेट वाढून घेतली। आता मी चहा आणि पोहे खाणार आहे। तुम्ही पण या खायला। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।